तुम्हाला तुमच्या ब्रँडचा, मार्केटिंगचा आणि प्रेझेंटेशनचा दर्जा नेक्स्ट लेव्हलला घेऊन जायचा आहे का? तुमचं उत्तर हो असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. Canvaनं नुकतंच काही नवीन फीचर्स लॉन्च केलेले आहेत आणि त्यातलंच एक जबरदस्त फीचर म्हणजे Canva AI, जे तुमचं काम ईझी आणि स्मार्ट करणार आहे. ते कसं? ते आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग आपण Canvaच्या डॅशबोर्डवरती जाऊयात. canva.com या वेबसाईटवरती जायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं अशा प्रकारे हे पेज ओपन होणार आहे. त्यामध्ये वरतीच इथे साईडला नवीन आलेले फीचर दिसतात तुम्हाला. इथे Canva AI दिसत असेल. त्याचबरोबर ते लेफ्ट हँड साईडला पण इथे Canva AI आहे. याच्यावरती क्लिक करा आणि इथे त्याच्यामध्ये 4 ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. डिझाइन फॉर मी, डिझाइन एंड इमेज, ड्राफ्ट डॉक्युमेंट आणि कोड फॉर मी. तर आता Canvaमध्ये तुम्हाला डॉक्युमेंट पण बनवता येणार आहे. ड्राफ्ट तो तुमच्यासाठी रेडी करून देणार आहे. तुम्हाला प्रेझेंटेशन बनवायचे असेल, तुमचं काही डॉक्युमेंटेशन बनवायचं आहे, आर्टिकल लिहायचं आहे, ब्लॉग लिहायचं आहे, तर ते सगळं काम आज Canva करणार आहे. त्याचबरोबर तो तुमच्यासाठी एक HTML कोड देखील लिहून देऊ शकतो. ते देखील फीचर इथे नवीन आलेलं आहे आणि डिझाइन फॉर मी याच्यामध्ये Canvaचा जो AI आहे, तो आपल्याला जे हवेत तसे डिझाईन्स, पोस्टर्स तो आपल्याला क्रिएट करून देऊ शकतो. त्यासाठी आपण रेफरन्स इमेज पण देऊ शकतो. त्यासाठी हा ऑप्शन आहे ॲड मीडिया. इथून तुम्ही तुमचे रेफरन्स इमेजेस देखील ॲड करू शकता. तर इथे तुम्हाला प्रॉम्प्ट लिहायचा आहे, की तुम्हाला कशासाठी पोस्टर हवे तर इथे मी लिहिलेलं आहे क्रिएट एंगेजिंग Instagram पोस्ट फॉर बिझनेस ग्रोथ टिप्स. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रॉम्प्ट लिहायचा आहे. त्याच्यानंतर डिझाइन फॉर मी याच्यावरती क्लिक करायचं आहे. सोशल मीडियासाठी हवं आहे, प्रेझेंटेशन हवं आहे, मार्केटिंगसाठी हवं आहे, कोणत्या रिझनसाठी हवं आहे ते इथे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता हे मला सोशल मीडियासाठी हवं आहे. त्यामुळे मी सोशल मीडिया सिलेक्ट केलं. फॉर्मॅटमध्ये तुम्हाला Instagram पोस्ट हवी आहे, Facebook पोस्ट हवी आहे. कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे तो फॉर्मॅट आपल्याला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि त्याच्यानंतर सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर Canva तुम्हाला काही ऑप्शन्स देईल. त्या ऑप्शनपैकी जे ऑप्शन तुम्हाला चांगलं वाटतं, तुम्हाला रेझोनेट करतं, तो ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये काही एडिटिंग करायचं असेल, तुम्हाला त्याच्यामध्ये काही ॲड करायचं आहे, डिलीट करायचं आहे, तर ते देखील तुम्ही तिथे करू शकता. तर आता इथे आपल्याला बघा Canvaनी काही ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हे मला काही एवढे बरोबर वाटत नाहीत. तर मग इथे आपण अजून त्याला सांगूयात, की विथ मॉडर्न कलर्स सांगूयात. तर रिजनरेट करून घेऊ शकता तुम्ही. तर विथ मॉडर्न कलर्स त्यांनी हे ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला. तर याच्यामध्ये अजून तुम्हाला हे जर वाटत असेल, की नाही अजून डिझाइन हवेत, तर मोर डिझाइनवरती क्लिक करा. तो तुम्हाला पुन्हा नवीन डिझाइन तयार करून देईल. तर यापैकी तुम्हाला जे आवडते ते डिझाइन तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यामध्ये आता इथे लोगो नाही आहे आपल्याला, तर त्याच्यामध्ये तुम्ही एडिटिंगमध्ये घेऊन त्याला एडिट करून त्याच्यामध्ये लोगो पण ॲड करू शकता. तर इथे काही दिलेले आहेत इफेक्टिव्ह Instagram ग्रोथ स्ट्रॅटेजीज, टॉप टिप्स फॉर बिझनेस ग्रोथ. तर हे 4 ऑप्शन त्यांनी दिलेले आहेत. तर यापैकी आपल्याला जे योग्य वाटते ते आपण इथे घेऊ शकतो. तर हा मी ऑप्शन सिलेक्ट करते आणि इथे जर एडिट करायचं असेल तर हा एडिटचा ऑप्शन आहे किंवा तुम्ही ह्याला सिलेक्ट करा. हा सिलेक्ट केल्यानंतर यूज कॅनव्हा एडिटर विचारतो तो. तर ते कॅनव्हा एडिटरमध्ये घेऊन तुम्हाला याच्यामध्ये काही कलर चेंज करायचे असतील, बॅकग्राऊंड चेंज करायचं असेल, इथे लोगो तुमचा ॲड करायचा असेल, ते तुम्ही इथून करू शकता. तर अशा प्रकारे Canvaमध्ये जसे आपण नेहमी एडिटिंग करतो, त्याप्रकारे तुम्ही इथे एडिटिंग करून ह्याच्यावरती घेऊ शकता. आता आपण पुढचं फीचर बघूया. जे पुढचं फीचर आहे ते म्हणजे क्रिएट एन इमेज. तर तुम्हाला एखादी इमेज करायची असेल क्रिएट, तर ती देखील तुम्ही इथे क्रिएट करू शकता. तर ती कशी क्रिएट करायची ते आपण आता इथे बघूया. तर मी पुन्हा Canvaच्या स्क्रीनवरती जाते. पुढचं फीचर काय आहे? तर क्रिएट एन इमेज आहे. तर इथे आपल्याला इमेज क्रिएट करायची असेल, तर आपण त्याला सांगू शकतो, मला क्रिएट एन इमेज बिझनेस इंडियन बिझनेस वुमन वर्किंग इन अ मॉडर्न ऑफिस. तर याच्यावरून तो काय क्रिएट करतोय ते बघूयात आपण. कोणत्या स्टाईलमध्ये करायचं आहे
ते इथे आपण सिलेक्ट करू शकतो. क्रिएटिव्ह करायचं आहे, सिनेमॅटिक करायचं आहे, त्याचा ॲस्पेक्ट रेशो आपल्याला काय पाहिजे, 3:4 पाहिजे, 4:3 पाहिजे, तो ॲस्पेक्ट रेशो हवा आहे, तो ॲस्पेक्ट रेशो सिलेक्ट करायचा आणि सबमिटवरती क्लिक करायचं. तर काही सेकंदातच तुम्हाला हवी तशी इमेज बनवून मिळते. जर तुम्हाला वाटलं की ही इमेज आपल्याला रेझोनेट करत नाही, तर तुम्ही त्याच्यामध्ये चेंजेस पण करून घेऊ शकता. आता बघा इथे त्यांनी काही इमेजेस आपल्याला दिलेले आहेत, तर त्यापैकी तुम्हाला जे वाटतात इमेज हे चांगली आहे, ते तुम्ही इथं घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं की हे एडिट करायचं आहे, तर इथे तुम्ही त्याला एडिट पण करून घेऊ शकता. तर याच्यामध्ये एडिटरमध्ये येऊन एडिट करून याच्यावरती आता इथं लोगो टाकायचा आहे तुम्हाला, तर तुमचा तो जो काही लोगो आहे तो लोगो तुम्ही इथे ॲड करून त्याच्यामध्ये वापरू शकता तुम्ही ती इमेज. इथे मी त्याचा आपला लोगो टाकते. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यावरती आपला लोगो टाकून हवी तशी आपण त्याच्यावरती एडिटिंग करू शकतो. तर हा एक कॅनवाचा नवीन आलेला चांगला फीचर आहे. तर मी बॅक जाते आणि तर याच्या पुढचा फीचर आहे ड्राफ्ट ए डॉक. तुम्हाला एखादं डॉक्युमेंट बनवायचं असेल, तर ते डॉक्युमेंट कसं बनवायचं किंवा प्रेझेंटेशन बनवायचं आहे तुम्हाला, तर ते प्रेझेंटेशन तुम्ही कसं बनवणार? तर त्यासाठी देखील कॅनवा तुम्हाला मदत करू शकतो. तर त्यासाठी तुम्ही एखादं प्रपोजल बनवायचं आहे तुम्हाला. तर ते प्रपोजल बनवण्यासाठी तुम्ही त्याला फक्त एक प्रॉम्प्ट द्यायचा आणि काही सेकंदातच तो तुम्हाला डॉक्युमेंटेशन करून देणार आहे. तर तो आपल्यासाठी ते डॉक्युमेंट कसं बनवतो ते आपण बघूयात. चला तर मग. आता कॅनवामध्ये मी गेलेली आहे. आता इथे ड्राफ्ट डॉक मी ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. कोणत्या टाइपचं डॉक्युमेंट पाहिजे? इथे बघा किती सारे डॉक्युमेंट आर्टिकल पाहिजे, स्ट्रॅटेजी पाहिजे, ब्लॉग पोस्ट पाहिजे, पीच हवंय, काय हवंय ते सगळं ऑप्शन इथे त्यांनी दिलेला आहे आपल्याला. डिस्क्रिप्शन हवंय, कोणत्या प्रकारचं तुम्हाला आर्टिकल हवंय ते ते सगळं तुम्ही इथे ते जे हवंय ते आपण इथं सिलेक्ट करून घेऊ शकतो आणि इथे आपण तो प्रॉम्प्ट टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तुम्हाला तो प्रॉम्प्ट टाइप करायचा नसेल, टाइप करायला हे असेल, तर इथे हा ऑडिओचा पण ऑप्शन आहे. तुम्ही हा व्हॉईसमध्ये देखील त्याला कमांड देऊ शकता. तुमच्या आवाजात आणि तुम्ही बोलला, तर ती व्हॉईसमध्ये तिथे कमांड तयार होते. आता इथे बघा त्यांनी आपल्याला हा डॉक्युमेंट प्रपोजल दिलेला आहे डिजिटल मार्केटिंगसाठी, मराठी बिझनेस करण्यासाठी. तर बघा इथे व्यवस्थित सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इथे पण याला पुन्हा तुम्ही त्याच्यात यूज कॅनव्हा एडिटरमध्ये जाऊन तुम्ही त्याला जर एडिट करायचं असेल, ही बॅकग्राऊंड इमेज चेंज करायची आहे तुम्हाला, याच्यामध्ये काही कमी जास्त करायचं आहे, इथे एखादी इमेज ॲड करायची आहे, तर हे सगळे एडिटिंग तुम्ही ह्याच्यातून करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे ह्या डॉकचा ऑप्शन आहे याच्यामध्ये. त्याच्या पुढचा जो ऑप्शन आहे तो म्हणजे कोड फॉर्मिंग. तर तुम्हाला एखादं कोड तयार करून घ्यायचा आहे. तर इथे भरपूर सारे सॅम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. क्विज करू शकता तुम्ही. तुम्हाला गेम एखादी करायची असेल, एखादी ॲप क्रिएट करून टाकायची असेल किंवा इंटरॅक्टिव्ह मेन्यू फॉर रेस्टॉरंट. आता हे आपण बघूयात की इंटरॅक्टिव्ह मेन्यू फॉर रेस्टॉरंट काय आहे. तर बघा इथे मी सिलेक्ट केलेला आहे आणि तो इथे प्रॉम्प्ट आलेला आहे. आणि आता त्याच्यामध्ये आपण हे जे काही आहेत ते चेंज करू शकतो. तर इथं आपण डॉलरमध्ये आहे, ते आपण रुपीजमध्ये करूयात. तर हा प्रॉम्प्ट तुम्हाला हवा आहे तसा तुम्ही इथं ह्याच्यात चेंजेस करून तुम्हाला जे काही प्राईस टाकायची आहे त्याच्याप्रमाणे तुम्ही त्या टाकून ह्याच्यामध्ये ते करू शकता तुम्ही. आणि पहिला मी फक्त सबमिट बटनवरती क्लिक करते. सबमिट केल्यानंतर तो आपल्याला कोड लिहून देतो. तर बघा इथे HTML कोड आपल्यासाठी लिहितो. तर काही सेकंदातच आपल्यासाठी HTML कोड देखील तो क्रिएट करून आपल्याला जसं हवं आहे तसं आउटपुट तो क्रिएट करून देतो. कोड कंप्लीट झाल्यानंतर मी तुम्हाला आता दाखवते. तर अशा प्रकारे आपल्याला त्यांनी कॅनवाने हे दिलेले आहेत ॲपेटायझर, पास्ताज, डेझर्ट्स, हे मेन्यू कार्ड आणि ऑर्डरचं कुठली ऑर्डर आहे तुम्ही इथे सिलेक्ट केल्यानंतर ॲड टू ऑर्डर केल्यानंतर तो इथे ऑर्डरमध्ये पण ॲड करतो. क्लिअर करायचं असेल तर क्लिअर करतो. रिव्ह्यू ऑर्डर करतो. म्हणजे सगळे हे बटन्स वगैरे सगळं हे वर्किंग आहे. हे वर्किंग मॉडेल आपल्याला काही मिनिटामध्ये, काही सेकंदामध्ये तो आपल्यासाठी रेडी करून देतो आणि आपल्याला हवं तसं आपण त्याच्यामध्ये एडिटिंग करू शकतो. कमी जास्त करू शकतो. आता इथे तुम्ही त्याच्यामध्ये काही अजून तुम्हाला काही ॲड करायचं असेल, तर याला तुम्ही पुन्हा प्रॉम्प्ट टाकून त्याच्यामध्ये अपडेट करून घेऊ शकता. यूज डिझाईनमध्ये घेऊन त्याचे कलर कॉम्बिनेशन चेंज करू शकता. तुमचा लोगो ॲड करायचा आहे,
फॉन्ट साईज, फॉन्ट कलर चेंज करायचा आहे, जे काही करायचं आहे तुम्हाला ते त्याच्यामध्ये तुम्ही करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे हे Canva एआयचे नवीन आलेले फीचर खरंच खूप युजफुल आहेत. तुम्ही नक्की वापरून पहा आणि यापैकी तुम्हाला कोणता फीचर जास्त आवडला हे मला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच Canvaचे नवीन अपडेट्स, अजून भरपूर अपडेट्स आलेले आहेत. नेक्स्ट एपिसोडमध्ये देखील असंच काही इंटरेस्टिंग अपडेट मी घेऊन येणार आहे. सो स्टे ट्यून्ड. थँक यू.